आरग येथील शेतकरी कैलासवासी उदय विठ्ठल माळी यांच्यावर वीज कोसळून दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी मृत्यू झाला। त्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेमधून तात्काळ 4 लाख रुपयांचा धनादेश शनिवार दिनांक 28 जून 2025 रोजी राहत्या घरी जाऊन डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द केला। तसेच त्यांच्या 2 मुलांना श्रावणबाळ योजनेमधून मंजूर करण्याचे आश्वासन दिले। तसेच ढवळी गावातील शेतकरी कैलासवासी सागर जिन्नाप्पा गुंडवाडे यांच्यावर वीज कोसळून दिनांक 12 जून 2025 रोजी मृत्यू झाला असून त्यांनाही नैसर्गिक आपत्ती योजनेमधून 4 लाख रुपये मंजूर करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे। यावेळी आरगचे पॅनल प्रमुख किरण पाटील, माजी सरपंच तुकाराम पाटील, माजी उपसरपंच सुभाष खोर, डॉक्टर अनिल कोरबू, सचिन पाटील, सोसायटी चेअरमन सुतार सर, उपसरपंच सर्जेराव खटावे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश अण्णा गायकवाड, माजी सरपंच अमित कांबळे, नारायण माळी, ज्येष्ठ नेते चंद्रकांत माळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते। 22/4/2025 ला एक माझ्या मतदारसंघातील आरग गाव आहे। त्या आरग गावामध्ये एक माळी समाजाचा उदय विठ्ठल माळी हा एक उच्च शिक्षित असा कृषीचं काम करत असताना, कृषीचं माध्यम करत असताना अचानक मोटर बंद करायला गेल्यानंतर त्याच्या अंगावरती वीज पडली आणि त्याचा मृत्यू झाला। ज्यावेळी आम्हाला समजलं त्यावेळी आम्ही त्याच्या घरी गेलो, त्याचं सांत्वन केलं। त्यावेळी मी शब्द दिला होता त्यांना की निश्चितच अपघात विमा आपलं नैसर्गिक आपत्तीमधून निश्चित आम्ही यांना शासनाचे पैसे मिळवून देऊ हा शब्द दिला होता आणि आज तो शब्द पुरा झाला। मी आज त्यांच्या घरी गेलो। आज 4 लाखाचं आम्ही त्यांना चेक सुपूर्द केला। त्यांच्या बँकेत चेक पडलेले आहे, पैसे पडलेले आहेत। आज त्यांना पत्रही आम्ही त्यांना देऊ केलं। शेवटी किती पैसे दिले, काही पैसे दिले तरी माणूस परत येत नसतो, पण त्या कुटुंबाच्या मागण्यांना कुठेतरी थोडासा आधार मिळावा यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही तिथे केलेला आहे। त्या घराचं सांत्वन आम्ही केलेलं आहे। असंच त्यामध्ये कोल्हापूरचा एक आमचा कार्यकर्ता होता, त्याचं सचिन माळी म्हणून त्याचं नाव होतं। तो ओढापचा धंदा करायचा, त्याची गाडी होती, तो ओढाप घेऊन जायचा आणि कुठेतरी पॅसेंजर घेऊन तो कुठेतरी मैताला घेत जात असताना वाटत त्याला ॲक्सिडेंट दिसला आणि ॲक्सिडेंट दिल्यानंतर वाचवायची भूमिका त्यानं धरली, त्यांना सहकार्य करायची भूमिका त्यानं धरली आणि तो गाडी पुढं पार करून परत त्याच्याबरोबर 2 मुलं होते आणखी त्याच्याबरोबर 3 जण तिथं आली आणि 3 जण ती बॉडी काढत असताना मागून एका वाहनानं त्यांना उडवलं। त्यामध्ये एक जर थोडासा पायाला आदू झाला, एक चांगला झाला, पण हा जागेवर त्याचा मृत्यू झाला। आज त्याच्या घरची जर परिस्थिती आपण जर बघितली, वडील वयस्कर आहेत, अपंग आहेत, आई कॅन्सरनं आजारी बेडवर झोपून आहे, एक बहीण आहे ती मतिमंद आहे कायमची आणि तिची बायको आणि सोन्यासाठी 2 मुलं आहेत त्याला। मुलगी खूप स्मार्ट आहे आणि तिला बरीच मेडल तिने मिळवलेली त्या पिरियडमध्ये। आम्ही त्यांच्याही घरी गेलो, त्यांनाही आम्ही सांत्वन केलं आणि त्यावेळेला आम्ही निश्चितच अपघात ह्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे ह्या अपघात विम्यामधून त्यांना ते पैसे द्यायचं आम्ही प्रॉमिस केलं। त्याचं प्रकरण आम्ही सबमिट केलेलं आहे, कोर्टापर्यंत प्रकरण गेलेलं आहे। पण ही घरची परिस्थिती, हा कार्यकर्ता पहिल्यापासून 4 टर्म माझ्यावर हा कार्यकर्ता काम करत असताना एक भावना माझी तयार झाली की आपण ह्या घराला काहीतरी मदत केली पाहिजे आणि त्यावेळी 2 लाख रुपये मी त्यांना डिक्लेअर केले। माझ्या पॉकेटमधून त्यांना 2 लाख रुपये मी त्यांना मदत करणार आहे। तिसरी गोष्ट आहे की योगायोगानं मी कामगार मंत्री होतो। कामगार मंत्र्याची आम्ही एक स्कीम चालू केली होती, जर असा काही कामगारांचा अपघात झाला तर त्या कुटुंबाला प्रत्येक वर्षी 25,000 रुपये ही एक मानधन द्यायची व्यवस्था सलग 5 वर्ष, प्रत्येक वर्षी 25,000 असे 5 वर्ष त्याला ते एक मानधन द्यायची स्कीम आम्ही तयार केली आणि त्या स्कीमचाही फायदा त्याला मिळू शकेल। दुसरी गोष्ट आहे, आता हे त्यांची मिसेस विधवा, 2 मुलं, आई वडील सगळे घरात आजारी, अशा परिस्थितीत गेल्यानंतर ते घर चाललं पाहिजे ह्यासाठी आम्ही निश्चितच श्रावणबाळ आणि विधवा पेन्शन जी आपली नियोजनमधून आपण करतो त्या योजनेमधून त्यांना विधवा पेन्शन आणि श्रावणमधून ह्या दोघांना पेन्शनची प्रकरण आम्ही त्यांना सबमिट केलेले आहे। ती प्रकरण आम्ही ताबडतोब त्यांना मंजूर करून हा एक आधार द्यायचा आम्ही निश्चितच प्रयत्न केलेला आहे।